तर आता पाहूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। बिहार विधानसभेच्या स्टार प्रचारक यादीत सीएम फडणवीसांचा समावेश, पंतप्रधान मोदींसह 40 नेते असणार, विनोद तावडेही स्टार प्रचारकांच्या यादीत। गुजरातमध्ये 16 मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांकडे सादर, नवीन मंत्रिमंडळाचा मार्ग मोकळा, राज्यपालांकडे नवीन मंत्र्यांची यादी दिल्याचीही माहिती। मंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू भरत कोकाटे ठाकरेंच्या शिवसेनेमधून जे आहेत ते भाजपामध्ये त्यांनी प्रवेश केला। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरत कोकाटेंनी भाजपात प्रवेश केलेला आहे। नाशिक गोळीबार प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेच्या अवैध बांधकामावरती पालिकेने कारवाई केली आहे। नाशिक पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई जी आहे ती करण्यात आली। देवाभाऊ पॅटर्न महाराष्ट्रात चालणार, नाशकामध्ये सुरुवात झाली असं नवनाथ बन यांनी म्हटलं। निलेश घायवळ प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही, चौकशी करताना राजकीय हस्तक्षेप नसणार, योगेश कदमांची माहिती। पुणे पोलिसांकडून निलेश घायवळच्या टोळीतील 2 जणांना अटक, आरोपींवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई केल्याची पोलीस आयुक्त पंकज देशमुखांची माहिती। घायवळसाठी इंटरपोलकडून ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली। घायवळ टोळीतील कुणी त्रास देत असेल तर तक्रार करा, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं। बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभेला येणाऱ्या वाहनांना टोल माफी करा, धनंजय मुंडे यांनी ही मागणी केलेली आहे। टोल माफी संबंधित मुंडेंचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र पाहायला मिळते। बारामतीमध्ये अपघातग्रस्त महिलेच्या मदतीसाठी खासदार सुप्रिया सुळेंनी स्वतःची गाडी दिली। अपघातग्रस्त महिलेला तत्काळ मदत करण्यासाठी सुळेंनी गाडी रुग्णालयात पाठवली आणि स्वतः कार्यकर्त्यांसोबत दुचाकीवरून सभेला पोहोचल्या। राम मंदिर स्थानकावरती डॉक्टर मैत्रिणीनं व्हिडिओ कॉलवर सांगितलेल्या माहितीच्या मदतीनं प्रसूती करण्यात आली। महिलेसह बाळ सुखरूप आहे। प्रवासी विलास बेंद्रेंच्या कामाचं सर्वत्र कौतुक होतंय। आमदार रोहित पवार यांनीही भेट घेत मुंबईच्या रॅन्चोचं कौतुक केलं।